जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 22 जून इसवी सन 1669 बिकानेरचा राजा रावकर्णाचा मृत्यू। बिकानेरचा राजा रावकर्ण याचा मृत्यू औरंगाबाद येथे 22 जून इसवी सन 1669 रोजी झाला। पण शिवाजी महाराजांनी कर्णाशी जोडलेले संबंध नंतरही एकदा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडले। 1679च्या नोव्हेंबरमध्ये महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढविला। यावेळी जालन्याचा मोगल अधिकारी रणमस्तखान हा होता। मोगलांचे सैन्य चालून येत आहेत, सावध रहा, असा इशारा मोगल सरदार काशीमसिंह राठोड याने जालन्याच्या मोहिमेत महाराजांना दिला। म्हणून महाराज अधिक हानी न होता जालन्यातून निघून गेले। याविषयी सभासद बकर खान म्हणतो, त्याचे कुमकेस केसर सिंग व सरदार खान व बाजे उमराव असे 20,000 फौज 3 कोसावर राहिली। मग केसरा सिंग यांनी अंतरंगे सांगून पाठविले की उभय पक्षी भाऊपणा आहे, आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे। हे वर्तमान कळताच राजे तेथून निघाले। शिवाजी महाराजांना वेळीच सावधगिरीचा इशारा देणारा हा केसर सिंग म्हणजेच रावकर्ण यांचा मुलगा होय। 22 जून इसवी सन 1670 किल्ले कर्नाळा स्वराज्यात दाखल। मराठ्यांनी कोकणात रायगड जिल्ह्यातील पनवेल नजीकचा किल्ले कर्नाळा जिंकला। किल्ले माहुलीच्या बंदोबस्तासाठी 1000 सैन्यबळ घेऊन महाराज पुढे निघाले। किल्ले कर्नाळा हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोक्याचा दुर्ग महाराजांनी आता निर्धारच केला होता की तहात गमावलेले किल्ले परत घ्यायचे। या अंतर्गत आजच्या दिवशी शिवरायांनी किल्ले कर्नाळा जिंकून स्वराज्यात दाखल केला। 22 जून इसवी सन 1676 चिंचवडच्या गोसावींनी ताकीदपत्र। चिंचवडचे मोर्या गोसावींचे नातू नारायण गोसावी यांना आजच्या दिवशी शिवरायांनी ताकीदपत्र लिहून देवास फुकट मीठ देण्याविषयी मनाई केली। 22 जून इसवी सन 1701 औरंगजेबाने वर्धनगड जिंकले। वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। सह्याद्रीच्या एक रांग मानदेशातून फिरली आहे। तिचे नाव महादेव डोंगर रांग। त्या रांगेवर भांडली कुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर कोरगाव पासून 7 मैलावर व साताऱ्याच्या ईशान्येस 17 मैलावर हा किल्ला बांधलेला आहे। किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगुण व रामेश्वर ह्या 2 डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे। मे 1701 या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला। त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्याकडे वळवले। मोगल सरदार फतेउल्ला खान याने सल्ला दिला की बादशहांनी खटावाला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदनवंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील। औरंगजेबाने मंजुरी दिली। दिनांक 8 जूनला फतेउल्ला खान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला। त्याने खटावचे ठाण जिंकले। मराठ्यांचा पराभव झाला। यानंतर मोगलांची फौज खटावाच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती। आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होते। म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती। ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले। नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्ला खानकडे पाठवला। त्याने सांगितले की किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे। फतेउल्ला खानने विनंती ताबडतोब मान्य केली। फतेउल्ला खानकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळ काढूपणा होता। मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता। किल्लेदाराने किल्ल्यांच्या संरक्षणासाठी सैन्याची जमावाजमव करणे हा त्यामागील हेतू होता। फतेउल्ला खान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहत राहिला, पण एकही मराठा सैनिक त्यांच्याकडे फिरकला सुद्धा नाही। फतेउल्ला खानला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने 13 जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला। त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले, अनेक जण जखमी झाले। मोगलांनी मराठ्यांच्या 40 लोकांना कैद केले।
मग मोगलांनी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकली. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. 19 जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला.